नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, एक आनंदाची बातमी आहे, विशेष करून त्या ठिकाणी डिपार्टमेंटल PSIसाठी नुकतीच 615 जागेसाठी त्या ठिकाणी जी जाहिरात आहे ही त्या ठिकाणी पब्लिश झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आपण जर विचार केला, बघा या ठिकाणी सगळ्यात आपण ज्याला म्हणूया एक महत्त्वाचा विषय आहे, बघा ज्या विषयाचं नाव लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी इतिहास, समाजसुधारक आणि त्या ठिकाणी भूगोल। आता एक आपण जर विचार केला, बघा मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी 16, 17 आणि 21, 22 आपण जर विचार केला तर या वर्षी या ठिकाणी इतिहास, भूगोल आणि समाजसुधारक या विषयाचा आपण जर विचार केला, नेमका आयोगाने प्रश्न कसे विचारलेत किंवा कोणत्या कंटेंटवर किती प्रश्न आलेले आपण त्याचा एक थोडक्यात विचार करूया। बघा इथं काय केले, 2016, 17 आणि 21, 22 अशा 3 वर्षाच्या पाठीमागचे जे तुमचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। आता इथं सुरुवात करूया आपण त्या ठिकाणी भूगोलला, नंतर आपण त्या ठिकाणी इतिहासाबद्दल पण बोलूया आणि नंतर त्या ठिकाणी आपण समाजसुधारक जे आहेत त्याबद्दल पण बोलूया। आता हे आपल्याला नेमकं करायचं आहे का, बघा कारण की एक अंदाज आपल्याला येतो आणि त्या अंदाजानुसार आपण त्या ठिकाणी मग आपल्या पुढची अभ्यासाची जी रूपरेषा आहे ती आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो। तर पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो, बघा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, जर तुम्ही पाठीमागं झालेल्या 21, 22 जर पेपर बघितला तर या पेपर बघा या पेपरमध्ये विशेष करून त्या ठिकाणी भूगोलचा आपण जर विचार केला तर बघा सामान्य माहिती म्हणजे बघा आता इथं अजून एक मुद्दा लक्षात ठेवतो, भूगोलमध्ये तुम्हाला 2 प्रकारचा भूगोल आहे, महाराष्ट्र आणि भारत। जग, पृथ्वी वगैरे हे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबसला नाही आहे। तर पहिला मुद्दा आपण जर बघितलं, बघा नेमकं भूगोलवरती प्रश्न आत्तापर्यंत किती विचारले गेले तर एकूण जर विचार केला, बघा सरासरी काही वर्षी त्या ठिकाणी 7 प्रश्न आहेत, काही वर्षी 8 प्रश्न आहेत, काही वर्षी त्या ठिकाणी 10 पण तुम्हाला प्रश्न या ठिकाणी भूगोलवरती आलेले आहेत। आता पहिला भाग लक्षात ठेवतो, बघा आपण इथं सामान्य माहिती याला आपण त्या ठिकाणी राजकीय भूगोल म्हणूया। राजकीय भूगोल म्हणजे बघा कधी कधी काय होतं, तुम्हाला विशिष्ट करून त्या ठिकाणी तालुक्यांची नावं विचारली जातात, बरोबर आहे की नाही। जसं बघा समान नावाचे तालुके असतील, त्या ठिकाणी काही गोंधळात टाकणाऱ्या तालुक्यांची नावं आहेत, किंवा प्रशासकीय विभाग असतील त्या प्रशासकीय विभागातील जिल्हे, तालुके, त्यानंतर अति उत्तरेकडील जिल्हा, तालुका अशी जी बेसिक माहिती आहे ज्याला आपण त्या ठिकाणी राजकीय भूगोल म्हणूया। ह्या राजकीय भूगोलावरती आपण जर विचार केला, बघा तर भारत प्लस महाराष्ट्र असं तुम्हाला दिलेलं आहे। 2016 मध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलावरती प्रश्न आलेला नाहीये, भारतावरती एक प्रश्न आहे। त्यानंतर 17 मध्ये पण लक्षात ठेव, चला भारताच्या राजकीय भूगोलावरती प्रश्न आहे। आणि जर आपण त्या ठिकाणी आता रिसेंटचा 21, 22 जर विचार केला तर 21, 22 मध्ये लक्षात ठेव, चला बघा या ठिकाणी महाराष्ट्र आणि भारत या दोघांच्याही राजकीय भूगोलावरती तुम्हाला 2-2 प्रश्न आहेत, म्हणजे हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा प्राकृतिक भूगोल। आता प्राकृतिक भूगोलमध्ये काय होतं, बघा जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलले तर मग महाराष्ट्राचे एकूण त्या ठिकाणी 3 प्राकृतिक विभाग आहेत, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार। आणि जर आपण भारताबद्दल बोललो तर बघा भारताचे त्या ठिकाणी एकूण 5 प्राकृतिक डिपार्टमेंट आहेत। मग त्यामध्ये बघा तुमचं हिमालय पर्वत आहे, गाळाचं मैदान आहे, त्यानंतर आपण ज्याला म्हणूया तुमचा द्वीपकल्पी पठारी प्रदेश आहे, त्यानंतर बघा तुमचा किनारी भाग आहे, त्यानंतर बेटं आहेत। आता जर तुम्ही या प्राकृतिक भूगोलाबद्दल बोलले, बघा तर 2016 मध्ये महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी प्राकृतिकवरती 2 प्रश्न आहेत, 17 मध्ये प्रश्न आलेले नाही आहेत, ओके। आणि 21, 22 आपण जर विचार केला, बघा तर 21, 22 मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न आहे। आता इथं प्रश्न कसे, बघा मग तुमच्या कोकणातील खाड्यांचा क्रम सांगा, नद्यांचा क्रम सांगा, बरोबर आहे की नाही। सह्याद्रीमधील जे तुमचे मेन घाट आहेत ते घाट त्या ठिकाणी कोणते 2 शहर किंवा त्यांचा सिक्वेन्स कोणता आहे, किंवा आपण ज्याला म्हणूया तुमच्या सह्याद्रीमधले मेन जे काही शिखरं आहेत त्यांचा उंचीनुसार क्रम लावा, किंवा एखादं पर्टिक्युलर शिखर आहे त्याची उंची किती, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अशी सर्वसामान्य बेसिक माहिती आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी तुमच्या या फिजिकल डिपार्टमेंटवरती आहे। त्यानंतर बघा हवामान हा एक वेगळा मुद्दा आहे। बघा हवामानावरती 2016 मध्ये महाराष्ट्राचा हवामान तुम्हाला प्रश्न एक विचारलाय आणि 17 मध्ये प्रश्न आहे, या ठिकाणी 21, 22 मध्ये प्रश्न नाही आहे। त्यानंतर जर तुम्ही नद्यांच्या बद्दल बोलले, बघा या ठिकाणी सरळ 16 मध्ये महाराष्ट्र प्लस भारत बिलकुल प्रश्न नाही आहे, 17 मध्ये महाराष्ट्रातील नद्या आणि भारतातील नद्या एक प्रश्न आहे, इथं त्या ठिकाणी प्रश्न नाही आहे। त्यानंतर इथं जर तुम्ही मृदेबद्दल बोलले तर मृदेवरती फक्त तुम्हाला त्या ठिकाणी 21 मध्ये प्रश्न नाही आहे, 17 मध्ये एक प्रश्न आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं, बघा वनस्पती 16 मध्ये एक प्रश्न आहे, आता सध्याला प्रश्न नाही आहे। त्यानंतर लोकसंख्या 16 मध्ये पण प्रश्न नाही आहे, 17 मध्ये इथं आपण जर बघितलं, बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती एक प्रश्न आहे आणि भारताची जी लोकसंख्या आहे तिथे तुम्हाला 3 प्रश्न विचारले गेलेत। आणि इथं आपण जर बघितलं, बघा 21, 22 मध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती एक प्रश्न आहे। अगदी सिंपल प्रश्न असतात, जास्त आपण त्या ठिकाणी डिटेल्समध्ये किंवा जास्त डीपमध्ये तुम्हाला प्रश्न येणार नाही आहेत, एक वरवर आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहेत। जसं बघा एकूण लोकसंख्या, मग सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी आपण जर बघितलं, बघा तुमची साक्षरता आहे, घनता आहे, लिंग गुणोत्तर आहे, बरोबर आहे का, अनुसूचित जातीची लोकसंख्या, जमाती वगैरे, म्हणजे हे जे मेन पॉईंट आहेत असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न असतात। आता इथं बघा वाहतूक आणि दळणवळण आपण जर बघितलं, बघा वाहतूक आणि दळणवळणामध्ये
मग तुमच्या राष्ट्रीय महामार्ग आले, राज्य महामार्ग आले, जिल्हा मार्ग आले, द्रुतगती मार्ग आहे, त्यानंतर बघा आता रिसेंटचा त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे. ओके, त्यानंतर बघा तुमचे जलमार्ग आहेत, हवाई मार्ग आहेत, असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न असतात. 16 मध्ये तुम्हाला महाराष्ट्रावरती प्रश्न नाहीये, भारतावरती एक प्रश्न आलेला आहे. 17 मध्ये महाराष्ट्रावरती प्रश्न आहे. आता इथे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला नाही. ओके, चला आता ऊर्जा संसाधने म्हणजे पहिला भाग इथं प्रथमतः आता काय करा बघा, त्या प्रकरण जे आहे ते समजून घेत चला. आता ऊर्जा संसाधन म्हणजे बघा पहिला मुद्दा म्हणजे आपण जर बघितलं बघा, आता ऊर्जा संसाधने, संसाधन या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवू चला, आपण ज्याला साधन म्हणूया. मग महाराष्ट्राचा किंवा भारताचा आपण जर विचार केला बघा, तर मग या ठिकाणी ऊर्जेचे साधनं कोणते कोणते. मग पहिला भाग तुमचे जलविद्युत केंद्र, त्यानंतर औष्णिक विद्युत केंद्र, पवन विद्युत केंद्र, सौर ऊर्जा केंद्र, अणु ऊर्जा केंद्र, अशा त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर पहिला मुद्दा एक लक्षात ठेवू चला बघा, इथं 16-17 वरती बिलकुल प्रश्न नाही आहे. आता रिसेंटमध्ये काय झालंय, या ठिकाणी तुम्हाला भारतातील जे काही ऊर्जा केंद्र आहेत तिथं त्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला बघा, काय सांगतोय एकंदरीत, तर 2016 मध्ये भूगोल या विषयावरती तुमची एकूण प्रश्नांची संख्या 6 आहे. त्यानंतर 17 मध्ये या ठिकाणी 11 संख्या आहे आणि एक भाग लक्षात ठेवू चला 21 मध्ये या ठिकाणी तुम्हाला एकूण प्रश्न किती विचारले बघा, तर या ठिकाणी 10 प्रश्न विचारलेत. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवू चला, हा विषय जर तुम्हाला वरवरती बघा, बऱ्याचशा मुलांचं मत असतं की विषय खूप सोपा आहे, परंतु पहिला भाग लक्षात ठेवू चला सोपा आहे, परंतु जंपलिंग करणारा जास्त बघा. काय बोललो, जंपलिंग करणारा. आता जंपलिंग करणारा कसा, एक तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो बघा. आता जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न असे विचारले गेले की खालील हे जे काही तुमचे डोंगर रांगा आहेत, डोंगर रांगा, आणि या डोंगर रांगा नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. आता मला सांगा बरं, किती सिंपल वाटतंय, डोंगर लक्षात ठेवायचे, त्यामध्ये अवघड काय. पण आता एक पहिला भाग लक्षात ठेवू चला. आता इथं जर तुम्हाला आयोगाने प्रश्न असा विचारला की महाराष्ट्रामध्ये चिकोडीचा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चिरोडीचा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चिरोलीचा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चिकीमाला नावाचा डोंगर त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चिमूर नावाचा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये. आता वाटतं बघा, अभ्यास करताना डोंगर सोपे सोपे आहेत, एवढं काय त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, परंतु ज्यावेळेस अशा लेवलचा प्रश्न येतो ना, मग त्या ठिकाणी आपल्याला सुचतं की यार आपण हे करायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही. मग आता पहिला भाग लक्षात ठेवू चला, चिकोडी डोंगर आपण जर बघितलं बघा, तर हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी आपण जर चिरोडी बद्दल बोललो तर चिरोडी त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आता चिरोली, आता चिरोली बघा शब्द आहे, हा नावामध्येच आहे, गडचिरोली, गडचिरोली, बरोबर आहे की नाही. म्हणजे गडचिरोली हे दोन्ही पण डोंगर तुम्हाला कुठं पाहायला मिळतील बघा, हे पाहायला मिळतं त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि चिमूरचा डोंगर आपण जर बोललो बघा, तर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे भूगोल हा विषय जरी सोपा वाटत असला, परंतु लक्षात ठेवू चला, हा तुम्हाला जंपलिंग करणार आहे, गोंधळात टाकणार आहे. आणि त्यामुळे काय केलं बघा, या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी स्पेशल डिपार्टमेंट PSI साठी एक स्पेशल बॅच त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो बघा. ती बॅच आहे त्या ठिकाणी स्पेशल भूगोलची बॅच आहे. या भूगोलमध्ये महाराष्ट्र प्लस त्या ठिकाणी भारताचा भूगोल तुम्हाला या बॅचमध्ये 100% देईल मी. आता ह्या बॅचचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. पहिला भाग लक्षात ठेवू चला, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. मान्य आहे, त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण ड्युटी वगैरे करतात. लाईव्ह जर तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर करता नाही आलं, तर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर अनलिमिटेड वेळा, काय बोललोय, अनलिमिटेड, 1 2 3 असं काही नाही आहे, तुम्ही कितीही वेळा बघू शकता, काहीच अडचण नाही आहे. तुमची बॅचचं ड्युरेशन फक्त 2 महिने आहे. म्हणजे 2 महिने लाईव्ह चालेल आणि तुमच्याकडे ही बॅच लक्षात ठेवू चला 6 महिने रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे एकूण जवळजवळ तुमच्याकडे 8 महिने या ठिकाणी हे सर्व माझे व्हिडिओ राहतील. 100% तुम्हाला या बॅचमधनं या ठिकाणी फायदा होणार आहे. स्कोर त्या ठिकाणी तुमचा वाढणार आहे. आता सेकंड जर आपण बघितलं बघा, सेकंड त्या ठिकाणी विषय आहे तुमचा इतिहास. आता इथं बघा आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय केलं बघा, 1857चा उठावा आहे. पुन्हा तेच आपण 3 वर्ष घेऊया. आता महाराष्ट्रामध्ये 16-17 इथं आपण ज्याला 21 वरती पर्यंत प्रश्न नाही आहे, परंतु भारताचा आपण जर विचार केला बघा, 16 मध्ये 2 प्रश्न, 17 मध्ये 1 प्रश्न आहे. इथं तुमचा प्रश्न आलेला नाही आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसबद्दल आपण जर बोललो तर 16, 17, 21 मध्ये महाराष्ट्राबद्दल प्रश्न नाही आहे. भारतावरचा आपण विचार केला बघा, 1 आहे, त्या ठिकाणी इथं 2 प्रश्न आहेत. या ठिकाणी मेन तुमचे आंदोलनं, मेन आंदोलनं, मग त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचे आंदोलन असतील किंवा त्यांच्या अगोदर झालेले बाकीचे इतर आंदोलन असतील बघा. या ठिकाणी लक्षात ठेवू चला, 16 मध्ये इथं भारतावरती प्रश्न 1 आहे, 17 मध्ये 2 प्रश्न आहेत, 21 मध्ये महाराष्ट्रातल्या आंदोलनावरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं क्रांतिकारी चळवळी बघा,
आता क्रांतिकारी चळवळ त्या ठिकाणी भरपूर आहेत. पहिला भाग महाराष्ट्रावरती तुम्हाला एक प्रश्न आहे. जर भारताबद्दल बोललो तर 16 मध्ये 3 प्रश्न आणि 21 मध्ये एक प्रश्न आहे. त्यानंतर बघा कामगार चळवळी महाराष्ट्र 16 मध्ये 1, 17 मध्ये 1, इथं प्रश्न नाही आहे. भारताबद्दल आपण जर बघितलं बघा 16, 1 आणि आता रिसेंट मध्ये एक त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं किंवा मेन कायदे, आता कायद्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला डायरेक्ट मी 1773च्या कायद्यापासून इथं तुम्हाला देणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर भाग बघितला बघा, आता पहिला एक भाग लक्षात ठेवा. आता इथं मी सुरुवात केली कुठून बघा 57च्या उठावापासून, परंतु तुम्ही ऍक्च्युअली ज्यावेळेस क्वेश्चन पेपर बघता बघा, या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ब्रिटिश ईस्ट इंडिया किंवा युरोपियन कंपन्या आपण ज्याला म्हणूया, या कंपन्यांच्या स्थापनेपासून त्यांचे गव्हर्नर, त्यांचे विविध त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्या गव्हर्नरच्या कालखंडामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना, अशी सविस्तर माहिती आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी तुमच्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये इथं मी देण्याचा प्रयत्न करेल. 16 मध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 प्रश्न आलेले आहेत. 17 मध्ये 8 प्रश्न आणि आता रिसेंटमध्ये त्या ठिकाणी किती प्रश्न बघा 7 प्रश्न. म्हणजे एक पहिला भाग लक्षात ठेवा. चला भूगोल बद्दल आपण जर बोललो एक सरासरी त्या ठिकाणी 8, 9, 6, 6 असे तुम्हाला प्रश्न असतात. इतिहासाबद्दल 30 त्या ठिकाणी रेंज आहे. म्हणजे सरासरी आपण जर बघितलं इतिहास आणि भूगोल ह्या दोघांपैकी हे दोन जर आपण विषय जर बघितले बघा तर एक सरासरी तुम्हाला प्रश्नांची संख्या एक 12, 13, 14 असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा समाज सुधारक. आता 16 मध्ये एकूण तुम्हाला 10 प्रश्न आलेले आहेत, 17 मध्ये 9 प्रश्न आणि आता रिसेंटमध्ये तुम्हाला प्रश्न किती आले बघा 8 प्रश्न. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला या ठिकाणी भूगोलचा आपण जर विचार केला एक अंदाजित बोलतो त्या ठिकाणी 7 प्रश्न भूगोलवरती येऊ शकतात. त्यानंतर आपण जर इतिहासाबद्दल बोललो बघा इतिहास ओके आणि सेकंड तुमचा भाग कोणता बघा त्या ठिकाणी समाज सुधारकाचा आहे. या दोघांचा आपण जर विचार केला तर या दोघांवरती या दोन विषयामध्ये सरासरी तुम्हाला प्रश्नांची संख्या ही 7 ते त्या ठिकाणी 8 किंवा कधी कधी 2-3 मागे पुढे होऊ शकते. म्हणजे एक पहिला जर आपण भाग बघितला तर या दोन्ही पण विषयामध्ये या 3 विषयामध्ये म्हणेल मी 3 विषयामध्ये भूगोल, इतिहास आणि समाज सुधारक एकूण तुमचे जे काही प्रश्न आहेत सरासरी तुम्हाला 15 ते 17 प्रश्न या ठिकाणी येऊ शकता. आणि आपल्याला पण माहित आहे डिपार्टमेंटल PSI एक पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एकही पॉइंट आपल्या त्या ठिकाणी एकही मुद्दा एकही प्रश्न आपल्या त्या ठिकाणी चुकला नाही पाहिजे, कारण की आयुष्यातली एक चूक तुम्हाला या ठिकाणी त्या पदापासून दूर ठेवू शकते. त्यामुळे काय करा बघा प्रॉपर वेने आपल्या ठिकाणी जायचंय आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण काय केले स्पेशल या ठिकाणी इतिहासाची पण बॅच आपल्याकडे आहे. तर अशा रीतीने काय केलं बघा या ठिकाणी इतिहास आणि भूगोल प्लस त्या ठिकाणी समाज सुधारक अशा 3 विषयाच्या बॅचेस या ठिकाणी तुम्हाला इथं मिळतील बघा. तर आपली जी बॅच आहे ती बॅच स्टार्ट होते बघा 11 ओके म्हणजे उद्यापासून. बॅचचं वैशिष्ट्य दोन्ही पण बॅचेस म्हणजे इतिहास भूगोल प्लस त्या ठिकाणी समाज सुधारक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. अजून एक भाग आपण जर बघितलं तुम्हाला जर पूर्ण PSI म्हणजे पूर्ण डिपार्टमेंटल जर पूर्ण जर कोर्स त्या ठिकाणी करायचा असेल तर तोही कोर्स त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा जर पूर्ण कोर्स जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे काय बोललो बघा जर तुम्हाला डिपार्टमेंट PSIचा जर पूर्ण कोर्स जर जॉईन करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे द विनर्स अकॅडमी. काय बोललोय द विनर्स अकॅडमी. आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे बघा या ठिकाणी प्रशांत कदम सर आहेत ओके या नंबरवरती यांच्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. तर नंबर या ठिकाणी तुम्हाला मिळतो पूर्ण ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी बघा नंबर आहे त्या ठिकाणी 98 23 75 24 25 हा नंबर आहे. या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण डिपार्टमेंटल PSI जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी इथं तुम्ही करू शकता. आणि ज्यांना या स्पेशल बॅचेस लावायच्यात बघा स्पेशल त्या ठिकाणी इतिहास समाज सुधारकाची बॅच 799 आहे आणि स्पेशल आपण जर बघितलं बघा तर भूगोलची पण बॅच तुम्हाला 799 रुपयामध्ये. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला या ठिकाणी इतिहास प्लस त्या ठिकाणी समाज सुधारक काय बोलतो इतिहास प्लस त्या ठिकाणी समाज सुधारक आहेत. आणि या जर बाजूला आपण गेलो बघा इथं त्या ठिकाणी तुम्हाला भूगोल हा विषय पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीत आपण जर बोललो या ठिकाणी या 2 विषयाची फीस त्या ठिकाणी 799 आहे. या विषयाची त्या ठिकाणी फीस त्या ठिकाणी 799 आहे. म्हणजे आपण जर बघितलं बघा दोन्ही विषय जर त्या ठिकाणी तुम्ही घेतले तर सरासरी हे दोन्ही विषय त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 1600 रुपयाला येतील. परंतु आपण काय केलं माहिती आहे का ज्या विद्यार्थ्यांना सेपरेट विषय घ्यायचे बघा काही विद्यार्थ्यांना फक्त इतिहास घ्यायचा आहे काही विद्यार्थ्यांना फक्त त्या ठिकाणी भूगोल लागत असेल तुम्ही घेऊ शकता. परंतु जर तुम्ही दोन्ही विषय जर सोबत घेतले तर दोन्ही विषय तुम्हाला त्या ठिकाणी 1199 रुपये एवढ्या फीजमध्ये या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ॲप्लिकेशन लक्षात ठेवू. चला ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी द विनर स्टडी सेंटर. हे असं बघा त्या ठिकाणी सूर्यासारखा तुम्हाला सिम्बॉल दिसेल. प्ले स्टोअरला जा द विनर स्टडी सेंटर नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. तिथं तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ID रजिस्टर करा.
आणि त्यानंतर काय करायचं बघा, हा नंबर आहे, नंबर पुन्हा नोट डाऊन करतो या ठिकाणी 99 75 75 54 99. नंबर पुन्हा रिपीट करतोय 99 75 75 54 99. या नंबरवरती काय करा बघा, त्या ठिकाणी तुम्हाला 1199 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट पुन्हा सेम याच नंबरवर त्या ठिकाणी तो व्हॉट्सअप करा, तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. 100% लक्षात ठेव. चला, हे आहेत तुमचे 3 विषय, इतिहास, भूगोल आणि समाजसुधारक. आताच सांगतो तुम्हाला 100% ज्यावेळेस तुमचा पेपर होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला खूप सारा फायदा या बॅचमधून त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना विशेष करून त्या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर या बॅचेस लावायचे असतील तर या नंबरवरती संपर्क साधा, या ठिकाणी बॅचमध्ये ॲड केलं जाईल. उद्यापासून आपल्या त्या ठिकाणी बॅच सुरू होतीये, हे सर्वांनी नोट डाऊन करा. ठीक आहे, चलो थांबू, आपण भेटूया डायरेक्ट बॅचमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.